तिकडे नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये शेतकरी खरीपाच्या हंगामासाठी आता तयारीला लागलेले आहेत। खरीप पेरण्यासाठी शेती मशागतींच्या कामांना वेग आलाय। ज्या ठिकाणी शेतात पेरणीयोग्य ओल तयार झाली आहे त्या ठिकाणी आता मका टाकण्याचं काम सुरू झालंय, तर खरीप हंगामाच्या पेरण्यांची लगबग सुद्धा सुरू झालेली आहे। मुंबईत आता एक महत्त्वाची बातमी। मुंबईसह राज्यामधील रस्त्यांवर प्रति चौरस किलोमीटरनुसार बीजिंग, शांघाय, टोकियो या जागतिक महानगरांपेक्षा सुद्धा जास्त वाहनं आहेत। त्यामुळे राज्यामध्ये वाहन पार्किंगची मोठी डोकेदुखी निर्माण झालेली असून यावर उपाय म्हणून शासनानं एकात्मिक पार्किंग धोरण तयार केलंय। यानुसार पार्किंगसाठी जागा असेल तरच कार खरेदी करता येणार आहे। हे धोरण आता तयार झालेलं असून त्याचं सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमात करण्यात आलेलं आहे।